त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त राजमाता लेकी सामाजिक संस्थेच्या वतीनं भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत माता रमाईच्या लेकींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानं या शोभायात्रेचं कौतुक केलं जात आहे। संघटनेच्या अध्यक्षा चंदा नाना साळवे यांच्या नेतृत्वात गायकवाड चौकातून निघालेली शोभायात्रा न भूतो न भविष्यती ठरली। भगवान गौतम बुद्धांची वंदना म्हणत जयंतीनिमित्त केक कापत शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलेल्या रथामध्ये माता रमाईंची ठेवलेली प्रतिमा आकर्षणाचं केंद्रबिंदू होती। गायकवाड चौकातून निघालेली ही शोभायात्रा सुभाष चौक मार्गे गल्ली नंबर 6 पारोळा रोड मार्गे आग्रा रोडहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। माता रमाईंच्या जयंतीनिमित्त रमाईच्या लेकींनी भीमगीतांवर चांगलाच ठेका धरला होता। चंदाताई नानाभाऊ साळवे यांच्या ना भूतो ना भविष्य दरवर्षाप्रमाणे गायकवाड चौकमधून मोठ्या जल्लोषाने आम्ही साजरी करणार आहोत। असेच माझे सगळ्या समाज बांधवांना भगिनींना मी पुन्हा एक आव्हान करू इच्छितो की दरवर्षी चंदाताई नानाभाऊ साळवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल आणि अनेक उपक्रम आम्ही घेत असतो। एवढेच यावेळी आयोजक चंदा नाना साळवे, RPIच्या महिला शहराध्यक्षा अंजना चव्हाण, सीता जाधव, सपना शिरसाट, सविता नागमल, नीता गांगुर्डे, वैशाली अहिरे, शीतल गांगुर्डे, तनया खेरणार, क्रांती खेरणार, सोनी थोटे, तेजश्री मोरे यांच्यासह परिसरातील शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।